दे हा पुढे सगळं सामान घेतलं. हा सगळं घेतले. परत एकदा बघ करायला असेल तर तारांबळ व्हायला नको. जा. हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली. लागली हळद. हा कधी आवरायचं, कधी आपण हळद खेळायचं आणि कधी मंडपात जायचं. आवर पटपट. टेन्शन घेऊ नको, हे झालं की लगेच निघायचं आपण. याला काय दवा लागते? वाय म्हणून तर टेन्शन आहे. आवर. तात्या तात्या हो आलो 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 खैर. तात्या तुम्ही अजून आवरलं नाही. आवरतोय ते सदऱ्याची बटणं सापडा ना ते. जावा की आवरा हा, पटपट. बघ तू कुठं- सगळ्यांनी हळूहळू गेलो कसं व्हायचं अहो. सूर्या सूर्या झालं का नाही आवरून? मलाच विचार झालं का नाही आवरून. अहो तुमचा हात बरं लागायला नको. आणि बायका कुठे आहेत? त्यांचं आवरतोय लवकर, तुला तर माहितीच आहे की. आणि पप्पी पप्पी गेल्या पार्लरमध्ये आणि माझं बँकेत काम होतं म्हणून मला वेळ लागला रे. घ्या आता चला आवरायला घ्या. लगेच लगेच. जातात तू. पोरींनो अरे धनुच आवरला का नाही? अरे आवरा ना पटपट. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. दारावर तोरणमणी इवली आस काळजाची हुके गती नुसता भास. नाती नवी गमी जोडली 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. अक्षतांची खेळली होळी रे मी 7 जन्म आज ओवली. गुलाबाची कली बघा हळदीनं माखली. आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी. नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हळदीनं माखली. आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली.
निखारा हो पाठी राखा खंबीर आभाळाच्या छातीचा हो साऱ्यांचा हाधार अश्वस्वारी त्याचा राजावर थाट झेलून ऊन होतो सावली बहिणीची ममताईची आहे साऱ्यांची हा दादा सुखदराचे आहे मनाचे हा दादा कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार कुलदेवीचा आशीर्वाद असला म्हणजे शब्द बघ कसं निर्विघ्न पार पडेल बघ काही काळजी करू नका रे होईल समजा तुझ्या मनासारखं गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो तारी ग पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ओढीनही हसते हळूच गाली ग पोरी
जमलं, पण लगीन मात्र जमलं. आता संसार बी जमालाच हळूहळू. फक्त ना तिथं माझा दादा पाहिजे होता. काय आहे, त्याला सोडून कधीच कुठं राहिले नाही ना मी. देवी आई, मला ना तुझ्याकडनं काय बी नको. मला माझा दादा सगळं देतो. तू फक्त त्याला नीट सांभाळ, त्याला कायम सुखात ठेव. सुखाच्या राशीने आमच्या धनुची एवढी भरगळ देवी आहे. तिच्या वाट्याला ना कधीच कुठलीच दुःख येऊ नये आणि तिच्या संसाराच्या झाडाला कायम आनंदाचीच फळं लागावी, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. दिव्य, एखादं झाड मुळासकट उपटून दुसरीकडे लावावं ना, तसं वाटतंय बघ. आता या झाडाच्या मुळांनी मातीला आणि मातीने मुळांना घट्ट पकडू दे. माझ्या धनुचा संसार फुलू दे, बहरू दे. तिच्या डोक्यावर कायम तुझ्या आशीर्वादाचा हात असू दे. लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारं माझं लेकरू आता कुठलीच अपेक्षा न ठेवता माझ्यापासून लांब चाललं. धनु, लग्न एकदाच होत आणि पोरींच्या लग्नाबद्दल लई स्वप्न असतात ग. पण तुझं हे असं लग्न. दादा, माझं रजिस्टर लग्न जरी झालं असतं ना, तरी बी चाललं असतं मला. मी खुश आहे. तू माझा जास्त विचार नको करू. आणि तू असा विचार करून तू तुझं मन मारतेस, कळत नाही का मला? चला निघूयात का, नाहीतर उशीर होईल ना आपल्याला. आशाताई, पॅरोलचं लिहून झालंय, देते पुढे पाठवून. एक विचारू का? नाही म्हणजे याआधी तुम्ही कधीच पॅरोलसाठी अर्ज केला नाही आणि आता असं अचानक? डोळं मिटण्याआधी मला एकदा माझ्या लेकरांना डोळं भरून बघावंसं वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवावंसं वाटतोय. माझी लेकरं मोठी झाली असतेली ना, त्यांना असं कुशीत घेऊन सांगावंसं वाटतं, तुमची आई जिवंत आहे, तिचं लई प्रेम आहे तुमच्यावर. पण आता लई भीती वाटते. लेकरांना बघण्याआधीच माझा इथंच जीव गेला तर? असं नका बोलू आशाताई. तुमच्यासारख्या चांगल्या बाईचं देवानं पण नक्कीच काहीतरी चांगला विचार केला असेल. तुम्ही नका काळजी करू. मी सगळ्यात आधी तुमचा अर्ज पुढे पाठवते. तुम्ही नक्की तुमच्या मुलांना भेटाल. काय मंडप, काय डेकोरेशन, लईच भारी. हा, मला तर वाटतंय माझ्या शैल्याचं लगीन स्वप्नातच होतंय का काय. हे चमचा काढ मला. अरे खरंच खरंच लगीन आहे बरं का? म्हणजे ना, SP धनकुबेर बँक कडून सर्व सहभागी वधूंना प्रत्येकी 1,01,000 रुपयाची आर्थिक भेट. हाय 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 हाय. 1 2 3 4 5 आणि वर 1,00,000 रुपये आणि 1 रुपया.
आय, 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 आय. 1 लाख रुपये वरनं 1 रुपया मी दिलाय. ए शैलेची आई इकडे ये लवकर. अगं पोरगी आहे का जॅकपॉट? लगीन वयाच्या आधी 7-8 लाख रुपये जमा होते की. हा पण लय हुरळून जाऊ नका. गाडीचं बोलून घ्या गाडीचं. बोलतो की. फादर मला गाडी पाहिजे बरं का. अरे येईलच लवकर. थांब मी फोनच करतो. हा? बोला की पाहुणं. अहो सूर्यकांतराव कुठपर्यंत आलाय? हे काय निघालोच जातं. बरं समजा घेतलंय ना ध्यानानं नीटक. होय होय घेतलंय सगळं. हा बरं या आम्ही वाट बघतोय. हा लवकर या. हा आलोच. सूर्या आवरले सगळ्यांचं, निघूया आपण. हां चला. थांबा. का आता? आता आपण धनुची मस्त पैकी एक एंट्री टाकूया, शूट करूया. हा एक काम करा. आवर पटपट. वहिनी आणि दादा तुम्ही सोडून बाकीचे सगळे धनुच्या माग नाही याची मस्त. हा मागे उभा राहा. उभा चल पुढे. हा रेडी लाईट कॅमेरा. थांबा थांबा थांबा. अहो हो 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 एवढी का काय करताय? मुहूर्ताच्या आधी लग्न लावताय काय? अहो नाही, मुहूर्त गाठायचंय म्हणून तर काय करतोय. नाही तर 12 वर्ष मुहूर्त नाही म्हणाले गुरुजी. अरे बापरे. जावा जावा जा. ए वाट दे त्यांना, जाऊ दे. हा जाऊ दे, त्यांचं काढू नको. जावा जावा जावा. चला. काय अरे हाय ते काय मुहूर्त पळून नाही चालला म्हणाव त्यांना. हा हिला गॉगल आपलं हिचं काय नाव रे? काजू मोर. ए भांडण नको. पुढ्या दोनला गॉगल टाक. रॉयल नवरी रेडे. जरा हात लागणार आलीस की. चला टाळ्या. या 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 नमस्कार नमस्कार. या ग पोरीनो या. धनु ये. बस. बरं का पाहुणं, नाही काही तयारी बियारी राहिली असली तर उरकून घ्या. नाही ही लोक कोणासाठी थांबत नाहीत ना म्हणून. तसं काय राहिलेलं नाही, फक्त डॅडी यायची बाकी. ते आलं की झालं सगळं. अहो काय जरा ऐका. हा लग्न लागायच्या आधी ते पोरीला मिळणाऱ्या लाखाचं बोलून घ्या. हा आणि अजून एक, काय शैलेशला पायात घालायला चांगला नवा कोरा करकरीत कोल्हापुरी जोडा मागून घ्या. आता लगेच? हा त्या सलवारवर चप्पल चांगली दिसत नाही ना. पण आता कसं मागायचं? आत्ता मागा जावा पटकन. सूर्यकांतराव जरा येता का बाहेर? वाईस खाजगीत बोलायचं. बरं चला चला एक चला. मिनिट. हा. चला चला चला. या लवकर. हो, या 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 या. काय झालं? अहो, या लवकर. बघितलं का? 1 लाख रुपये. अहो या सोहळ्यात लग्न केल्याबद्दल वधूला बँकेकडनं 1,01,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. बोला आता. अहो, भारीच आहे. म्हणजे लग्न पण लावून देतात, वरनं पैसे बी देतात. हो नवरा नवरीच्या संसारासाठी मदत करतात ती. का बघा ती मिळणार पैसे आम्हालाच मिळलं पाहिजेत बरं का. नाही म्हणजे कसं आहे ही पैसे धनुच्या खात्यावर जमा होणार, त्यामुळं तुम्ही तिच्याशी बोलून ही पैसे आम्हालाच मिळतील असा शब्द द्या बघू. हा